नमस्कार, स्वागत आहे आपलं परत एकदा युवा रंगतरंग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बालसंस्कार विभाग आणि उपक्रम या अंतर्गत प्रज्ञाविवर्धन स्तोत्र याची माहिती पाहणार आहोत। बघा, नावाप्रमाणेच बुद्धीमध्ये वाढ करणारे हे स्तोत्र आहे। या स्तोत्राच्या नित्यनियमित पठणाने बुद्धीमध्ये तीक्ष्ण वाढ होते। हे स्तोत्र प्रामुख्याने बुद्धी, ज्ञान, स्मरणशक्ती व एकाग्रता वाढवण्यास मदत करते आणि हे स्तोत्र भगवान कार्तिकेयाला समर्पित असून याच्या नित्यनियमित पठणाने स्मरणशक्तीमध्ये, बुद्धिमत्तेमध्ये खूप वाढ होते। बघा, सामान्य व्यक्तीच्या जो व्यक्ती आहे त्याच्या प्रत्येकाच्या मेंदूमध्ये पिनियल ग्लँड नावाची एक ग्रंथी असते आणि ही जी ग्रंथी आहे त्यातून एक स्राव सतत स्रावत असतो, त्यालाच मेमरी चार्जेस असे म्हटले जाते। सामान्य व्यक्तीच्या आयुष्यामध्ये हा जो स्राव आहे हे मेमरी चार्जेस फक्त 10 ते 15% इतके स्रावले जातात। बाह्य औषध घेऊन देखील यात काही जास्त काही इतका फरक पडत नाही, परंतु बौद्धिक काम करणाऱ्या व्यक्तीला हा जो स्राव आहे हे मेमरी चार्जेस आहे पुरेसे नसतात। परंतु आपल्या संस्कृत भाषेतील असे काही विशिष्ट शब्द आहेत ज्याचा उच्चार केल्याने या आपल्या पिनियल ग्लँडला सौम्य स्ट्रोक बसतात आणि त्यातून जे मेमरी चार्जेस आहे, जो स्राव आहे तो जास्तीत जास्त वाढवता येतो आणि त्यामुळे बुद्धिमत्तेमध्ये, एकाग्रतेमध्ये 25 ते 35% इतकी वाढ होते। आणि असे विशिष्ट शब्द हे आपल्या प्रज्ञाविवर्धन स्तोत्रामध्ये गुंफलेले आहेत। म्हणून प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक व्यक्तीने हे जे स्मरणशक्तिवर्धक जे स्तोत्र आहे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे नित्यनियमित पठण केल्यास याचे खूप चांगले फायदे आपल्या मुलांमध्ये, स्वतःमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि खरोखरच एकाग्रतेमध्ये वाढ होण्यास मदत होते। हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांकडून ही सेवा करून घ्यावी, स्वतः देखील करावी, प्रत्येक विद्यार्थ्यांनी देखील ही सेवा करणं फार गरजेचं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक पालकांनी विनंती करेल की तुम्ही ज्या गावात राहत असाल तिथे स्वामी समर्थ केंद्र आहे, तिथे जाऊन तुम्ही बालसंस्कार वर्गाबद्दल माहिती काढा आणि प्रत्येकाने आपल्या पाल्यांना बालसंस्कार वर्गात पाठवणं खूप आवश्यक आहे। आणि हे फक्त आठवड्यातून एकदाच असतात आणि विनामूल्य असतात, कोणतेही चार्जेस याचे घेतले जात नाही। त्यामुळे प्रत्येक पालकाने आवर्जून वेळात वेळ काढून आपल्या मुलांना बालसंस्कार वर्गाला पाठवण्यास सुरुवात करावी। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच। भेटूया पुन्हा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।